रामझूला पुल हत्याकांड में तहसील पुलिस को बड़ी कामयाबी मिली है। पुल के नीचे मिले अज्ञात युवक की हत्या का पुलिस ने खुलासा किया है। इस मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया है, जबकि एक आरोपी अब भी फरार है। पुलिस जांच में सामने आया है कि शराब के नशे में मामूली कहासुनी के बाद युवक की पत्थर से सिर कुचलकर हत्या कर दी गई। मृतक की पहचान छत्तीसगढ़ निवासी मनोज के रूप में हुई है। पुलिस फरार आरोपियों की तलाश कर रही है। पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत रामझुल्याच्या खाली त्या ठिकाणी एक मृत व्यक्ती सकाळी 10:30-11च्या दरम्यान माहिती मिळाली। त्या ठिकाणी मृत व्यक्ती पडलेले, त्याला हेड इंजुरी त्या ठिकाणी झालेली प्राथमिक दिसून आला। त्यानंतर त्या ठिकाणी आपण 302 चा मर्डरचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला। त्यानंतर काही तपासामध्ये कारण व्यक्ती अननोन होता आणि आरोपी अननोन होते, अशा वेळेस आमची डीबीची टीम असेल, सिनियर पीआय असतील, सेकंड पीआय असतील व इतर सगळे डीबीचे स्टाफ कर्मचारी यांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारावर त्या व्यक्तीसोबत असणारे जे आरोपी आहेत 3 त्यांचे त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली। त्याच्यावरून आतापर्यंत आपण 2 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहे, एक पीसीआर मध्ये आहे आणि एक चौकशीसाठी एक ताब्यात घेतलेला आहे। अशा अनुषंगाने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। सध्या जी काय माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने सदर आरोपी आणि मृतक आहे हे सोबतच काम मोलमजुरी बांधकामाचे काम करणारे आहेत आणि मूळतः हे छत्तीसगड भागातले आहेत। याच्यामध्ये जे पकडलेले आरोपी आहेत ते संतराम यादव म्हणून आहे, जो छिंदवाडाचा आहे, आणि रघुनाथ उर्फ राजा सोनवणे जो आहे तोही बालाघाट मध्य प्रदेश मधला आहे, आणि आणखीन एक आरोपी आहे तो सध्या फरार आहे। त्यासाठी पण आपल्या टीम त्याचा शोध घेत आहे, तोही मिळून येईल। आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे मॅडम आहेत, सिनियर पीआय मेंढे साहेब आहेत, त्यानंतर पीएसआय शेख, पीएसआय माने आणि त्यांच्या टीव्हीचा स्टाफ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे त्या ठिकाणी आम्हाला हा शोध लागण्यास मदत झाली आहे। वेगवेगळी माहिती येत असताना सुद्धा, अतिशय क्लिष्ट तपास असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। ते कारण जे आहे ते हे दारू पिऊन भांडणं आपसात झाल्याचं हेच प्राथमिक दृष्ट्या दिसून येते। आणखी इतर काही कारण असतील ते तपासात निष्पन्न होते। तशा स्वरूपाचा रेकॉर्ड अद्याप मिळाला नाहीये, पण त्या पद्धतीने ते मूळचे मध्य प्रदेश छत्तीसगडचे असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्याची माहिती घेतो।